नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही आहे, तर हा तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या संघर्षाचा शेवट आणि एका सुवर्णकाळाची सुरुवात सांगणारा एक संदेश आहे. विशेषतः मेष राशीच्या लोकांसाठी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांचा किंबहुना वर्षाचा प्रवास तुमच्यासाठी एखाद्या भयानक अग्निपरीक्षेसारखा राहिला आहे. बरोबर ना? रस्ते समोर असूनही दिशा सापडत नव्हती. तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, पण यश मात्र नेहमी हुलकावणी देत होतं. अनेकदा तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की देवा, माझ्यासोबतच असं का होतंय? रात्रभर रात्रभर पडणारी ती विचारांची चक्रे आणि उद्याच्या भविष्याबद्दल वाटणारी एक अनाप भीती, यामुळे केवळ तुमचं शरीरच नाही तर तुमचा आत्माही थकून गेला आहे. पण थांबा, आता वेळ बदलली आहे. 22 डिसेंबर संपण्यापूर्वी ब्रह्मांड तुमच्यासाठी अशा काही हालचाली करतंय ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे जे षडयंत्र चाललं होतं, जे अडथळे दडलेले होते, त्यांचा आता पर्दाफाश होणार आहे. कारण आपण अशा 7 मोठ्या बदलांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दडलेली आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमची वेळ बदलली पाहिजे, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ किंवा जय महाबली हनुमान नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. आणि हो, आपल्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पहिल्या मोठ्या बदलाकडे वळूया. मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठी भीती काय असेल, तर ती आहे आर्थिक चणचण. तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ आली तेव्हा नशिबाने हात आखडता घेतला. कधी अचानक आलेले मोठे खर्च, तर कधी कर्जाचा वाढत जाणारा डोंगर. यामुळे तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकला होतात जिथून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नव्हता. मेहनतीचे पैसे वेळेवर न मिळणं किंवा हातात आलेली लक्ष्मी न टिकणं, यामुळे तुमचा आत्मसन्मान दुखावला जात होता. पण मित्रांनो, हा डिसेंबरचा महिना, शेवटचा आठवडा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ आणि भाग्याचा कारक गुरु यांची स्थिती आता सुधारत आहे. जे पैसे वर्षानुवर्षे कुठेतरी अडकलेले होते किंवा जमिनीच्या ज्या व्यवहारामुळे तुम्ही काळजीत होता, ते आता अचानक मार्गी लागणार आहेत. हा बदल इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. आणि आता आलेली लक्ष्मी तुमच्या ताटात टिकेल आणि ती वाढेल सुद्धा. तुमच्या डोक्यावरची कर्जाची टांगती तलवार आता दूर होणार आहे, हे नक्की समजून घ्या. आता बोलूया अशा एका सत्याबद्दल जे थोडं भयंकर असेल, पण तुमच्या हिताचं असेल. मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे विश्वासघात. तुम्ही ज्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी धावून गेलात, त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. पण आता सावध व्हा. डिसेंबर संपण्यापूर्वी तुमच्या आसपास वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे उघड होणार आहेत. जे लोक तुमच्यासमोर गोड बोलतात पण मागे तुमची निंदा करतात, त्यांचे सत्य आता पुराव्यासह समोर येईल. सुरुवातीला थोडा तुम्हाला धक्का बसेल, वाईट वाटेल की हा माणूस असा कसा वागू शकतो. पण लक्षात ठेवा, हा निसर्गाचा चमत्कार आहे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील हा कचरा साफ होत नाही, तोपर्यंत भाग्याचा नवा सूर्य उगवणार नाही. नियती
स्वतःहून अशा विषारी लोकांपासून तुम्हाला दूर नेणार आहे. मित्रांनो, माहिती मनाला पटते ना? जर तुम्हाला असा अनुभव आला असेल की आपल्याच माणसांनी आपल्याला धोका दिला, तर कमेंटमध्ये हो नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास मेष आहे, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची बातमी मिळेल. तिसरा मोठा बदल म्हणजे तुमचं करिअर. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये उपजतच नेतृत्व गण असतं, पण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही काळात तुम्हाला जाणीवपूर्वक डावललं गेलं की इतकी मेहनत करूनही तुमच्या वाटेला फक्त टीका. पण आता तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. वाहनांची स्थिती तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक एक विलक्षण गती निर्माण करणार आहे. नोकरीत पगार वाढ होईल आणि पदोन्नती किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत. जे वरिष्ठ तुम्हाला गृहीत धरत आहेत तेच आता तुमच्या कौशल्याचं कौतुक करतील. व्यावसायिकांसाठी हा काळ साक्षात भाग्योदयाचा काळ आहे. रखडलेले सौदे आता एका निर्णयाने मार्गी लागतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे आणि तुमची भीती आता आत्मविश्वासात बदलणार आहे. चौथा बदल तुमच्या आरोग्याशी आणि मनाशी संबंधित आहे. सततची चिंता आणि उद्याची भीती यामुळे तुम्ही मानसिकरित्या पूर्णपणे कोलमडून गेला आहात. डोकेदुखी, तणाव आणि अस्वस्थता यामुळे तुम्ही काही जणू निर्जीव झाला आहात असे वाटत असेल. पण आता गुरुजींना सांगण्यापूर्वी डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ थांबणार आहे. तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता अनुभवता येईल. तुमची झोप सुधारेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटेल. जेव्हा मनातील भीती दूर होते तेव्हाच बऱ्यापैकी किंवा खऱ्या अर्थाने शरीराला उभारी मिळते. तुमची निर्णय क्षमता आता अधिक स्पष्ट होईल. जुन्या शारीरिक तक्रारी हळूहळू आता कमी होऊ लागतील. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर्मातून मुक्ती. मेष राशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ हा कठीण कर्माचा फेरा होता. तुम्हाला वारंवार असं वाटत होतं की नशीबच तुमच्या विरोधात आहे. पण आता तुमच्या आयुष्याचा तो जुना क्लेशदायक अध्याय कायमचा बंद होणार आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला आजवर रोखून धरलं होतं, मग तो आर्थिक ताण असो किंवा फायदेशीर कटकटी, त्यांचा आता पूर्णविराम लागेल. जसा एखादा अंधारलेला बोगदा संपल्यावर प्रकाशाचा झोत अंगावर पडतो, तसाच अनुभव तुम्हाला आता येईल. नव्या ओळखी, नवे मार्ग आणि नव्या संधी तुमच्यासमोर चालून येतील. आतापर्यंत तुम्ही जे केले किंवा जे काही गमावले आहे त्याची भरपाई होण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, तर मेष राशीचे जो मित्र आहेत, हा काळ तुम्हाला मोडण्यासाठी नव्हता तर तुम्हाला घडवण्यासाठी होता. या संघर्षाने तुम्हाला आर्थिक अडचणीत आणायचं आहे का तुम्हाला अधिक मजबूत बनवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आता तुमच्या दारात जो काळ उभा आहे तो तुमच्या प्रगतीचा सुवर्ण काळ असेल आणि आरोग्य, करिअर आणि नाती या चारही दिशांनी तुमच्यावर सर्वांचा सुखाव होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आता कायमचा दूर झाला आहे. नवा प्रवास आणि नव्या तेजाचा उदय आता तुम्हाला तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हाच तो क्षण आहे ज्यासाठी तुम्ही घागर खाली उतरवून आणि जाता जाता पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.